पश्चिम बंगालमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला। आमदार महेश शिंदे यांच्याकडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। पश्चिम बंगाल, आसाम या ठिकाणी भाजपला मिळालेल्या विजयानंतर साताऱ्यातील कोरेगावमध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसमवेत महायुतीच्या वतीने पेढे वाटून मोठा जल्लोष केलाय। भाजप विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। कार्यकर्त्यांनी जय श्रीराम आणि भारत माता की जय अशा घोषणा देखील दिल्या। तर चक्क शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री कैसे हो देवेंद्र फडणवीस जैसे हो अशा घोषणा दिल्या। त्यामुळे पश्चिम बंगालमधील जुलमी राजकारण उलथवून टाकण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। त्यांचं कौतुक आमदार महेश शिंदे यांनी केलं। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालचं फार मोठं राजकारण या ठिकाणी जुलमी राजकारण या देशवासियांवरती जुलूम करण्याचं राजकारण या ठिकाणी उलथवून टाकण्याचं काम आमच्या पंतप्रधान आणि आमचे सर्व भाजपचे कार्यकर्ते यांनी केलं। मी सर्वांचं अभिनंदन करतो। बंगाल आणि आसाममध्ये भाजपला जनतेचा मोठा कौल पाहायला मिळतोय। वर्ध्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। झालमुरी वाटून फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला। आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी ऐतिहासिक क्षण आहे। गेल्या 15-20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पश्चिम बंगालमध्ये संघर्ष करतोय। या संघर्षामध्ये शेकडो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विचारधारेसाठी बलिदान दिलं आणि ममता बॅनर्जीचं तत्पूर्वी कम्युनिस्टांचं राज्य त्या पश्चिम बंगालमधून जावं, बांगलादेशी घुसखोरांचा पायबंद त्या ठिकाणी व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संघर्ष करतोय। आज अतिशय आनंदोत्सवचा दिवस आज त्या ठिकाणी आला। 15 ते 20 वर्षाच्या संघर्ष काळानंतर आज पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्ण बहुमताने त्या ठिकाणी सरकार स्थापन होत आहे। माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी भाई मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात आज बंगालमध्ये आपण बघत आहे मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपली सत्ता त्या ठिकाणी स्थापन करणार आहे। मालेगावात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आलाय। 3 राज्यात भाजपची सत्ता आल्याने जल्लोष साजरा करण्यात आला। एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केलाय। पश्चिम बंगाल, आसाम आणि पॉंडेचेरी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व असं ऐतिहासिक यश मिळवलेलं आहे। आणि हे यश असं आहे की हे देशभक्तीचं यश आहे। विचारांचा पक्ष म्हणून या पक्षाला लोकांनी, जनतेने फार मोठा एक ऐतिहासिक कौल दिला आहे। निश्चितपणे भारतीय जनता पार्टीवर, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ह्या जनतेचा संपूर्ण असा विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।